दिसते तसं नसते म्हणून हे सारं जग फसते. दिसते तसं नसते म्हणून हे सारं जग फसते. ज्याच्या डोळ्याले कौर असते त्याले कधी पिवळं दिसते. खोटं नाट जपून जाते पण खऱ्यासाठी भांडण नसते. चांगल्या पदार्थाचा विकार होते कधी कधी या बैताळाने जग फसते. नाना भाऊ कोणती शायरी आहे का? तुला मी इतिहास विचारून राहिलो का पुराण? बरं बा बैताळ शायरी. हा शायरी कशी करून आला हे समजून राहिलं मला. शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली. शहाजी राजाने ज्याप्रमाणे बैलाचा बैल बाजार भरत होता त्याप्रमाणे बयांचा बाजार भरत होता. शहाजी राजे गेले जिजाईच्या म्हणण्यावर आणि तो बाजार बंद केला. त्या बाजारामध्ये भवानी आणि भवानीची बहीण विक्रीसाठी होती. त्या भवानीला आणि भवानीच्या बहिणीला घरी घेऊन आले शहाजी राजे. तेव्हाचा इतिहास विचारत होतो. तुला सीता विचारली का? तुला हनुमान विचारला का? हे शाहीर मोठे शाहीर मोरेश्वर भाऊ ज्ञानेश्वर म्हणताना घटका लागतो. पाण्याचा अभ्यास म्हणणार रवी बाबू तू सांग मी सांगतो तुले. काहून नेट लागतं का इतिहास वाचायचा? हा हा गाना मतलब बिचारा ना हम होशियार करके तीर चलाएंगे. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर यह तो पूरा दान और महापुण है. मोरेश्वर भाऊ बलवन कवा. ए नागेश्वर मोरेश्वर भाऊ बलवन कवा तू मनशीन कवा. या तो तुरंतदार महापुण है. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर ज्ञान के तीर चलाए कहाँ पर आज तुझको मैं पहचान लिया. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर आज तुझको मैं पहचान लिया है. कोणते ज्ञानाचे तीर हो? मी विचारतो तुला शिवाजी महाराज सांगते शिका. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर आज तुझको मैं पहचान लिया. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर आज तुझको मैं पहचान लिया. अशी शायरी आहे. आणि म्हणून हालवली डोई आणि भुलवली पाहिजे केला माय तमाशा. शाहीर साहेब असं नाही. बसते तेवढं खावं जमते तेवढंच बोलावं. समजलं का? रवी बाबू शायरी कोण्या बळावर करत आहे? मी कोण्या बळावर करत आहो? मी विचारतो शिवाजी आणि हा सांगते भलताच. रामन सीता आली तिथे. शिवाजीचा काळ कोणता? राम सीतेचा काळ कोणता? शिवाजी महाराजांनी तलवार हातात का घेतली असं विचारलं. तू क्या मारेगा ज्ञान के तीर चलाए कहाँ पर
तुझको मैं पहचान लिया है, तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, अरे तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया, मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया। क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया, क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया। शायर साहेबा असं नाही, शाहिरी बर्माची होते, शाहिरी माझा पहिला राऊंड होता, अच्छा. शाहिरी कोण्या बर्मावर शायरी करत बरोबर आहे, वागा भाषाच हो हो, खराब इसलिए दुनिया में इनका नाम हुआ, तमाम लोगों में पहले ही ये बदनाम हुआ, अरे वाह. सवाल पूछो तो ये कहावत समझते हैं, हर एक झूठ को ये हकीकत समझते हैं, नशा धर्म का इनके सर सवार हुआ, इन्हें है ज्ञान मगर देखो ये गवार हो। मी विचारतो एक ना विचारा सांगते एक, लहान लहान मुलीला सिंदूर लावलं जात होतं, लहान लहान मुलाचं लग्न का केल्या जात होतं हे विचारलं होतं तुम्ही. मस्त शायरी वागा वा नाना भाऊ, बरोबर आहे, म्हणून माझं म्हणणं आहे, सांगा. सुन ले आगे क्या कहना क्या पेश करने जा रहा हूँ. काय माया का खेळ हुआ कैसा, जान पहचाने जीवन का पासा, काय माया का खेळ हुआ कैसा, जान पहचाने जीवन का पासा, ज्ञान के तेरी ओ ज्ञान के तेरी, ज्ञान के तेरी चलाए कहाँ पर, ज्ञान के तेरी चलाए कहाँ पर, आज तुझको मैं पहचान लिया, ज्ञान के तेरी चलाए कहाँ पर, आज तुझको मैं पहचान लिया. क्या मारेगा मुझको यहाँ पर, क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया, क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया. प्रश्न विचारला बिचाराला, प्रश्न विचारला असं? बिचाराला, मी सांगतो एक न करते एक. पुन्हा मिर्जा नावाच्या मुलीच्या आईचं नाव सांगितलं, अच्छा. लायब्ररीचं नाव सांगितलं, मग काय? काय नाव होतं का, मस्त शायरी आहे, तुला नाही जमत का इतिहास नाना भाऊ, तुला इतिहास शिकायसाठी वेळ लागत, त्या बच्चा रोग नाही, समजला का. एक राजा होता, एक सून होती, राजानं सुनेला कोणता सवाल विचारला, बाई सोमकांत नावाचा राजा आपल्या सुनेसोबत बोलत होता,
सुनबाई म्हणे सुंदरा तुझं जे जीवन आहे ते जीवन माझ्या मुलाच्या हातामध्ये दे. सुनबाई म्हणे सासरे बाबाजी राजाने म्हणे सुनबाई राजासाहेब माझं जीवन तर मी तुमच्या मुलाच्या हातात दिलंच आहे, पण जोपर्यंत तुमचा मुलगा सन्मार्गाने लागणार नाही सन्मार्ग शिकणार नाही तोपर्यंत मी जिंदगानी करणार नाही. राजा विचारात पडला. राजा म्हणे अगं माझ्या मुलाला शिकवणं हे तुझं कर्तव्य आहे. हा लेख सोमकांत नावाच्या राजाने सांगितला. सुनबाईशी हा संवाद झाला. साहेब हा तुमचा समाज जर वेगळा झाला असेल तर भाग वेगळा, पण मला म्हणायचं आहे काया माया दोनों का खेल हुआ कैसा और जानो मानो पहचानो अपने जीवन का भाषा. सभी रहे पीछे आगे किस्मत खड़ी थी, सभी रहे पीछे आगे किस्मत खड़ी थी और जिंदगी मौत देखो जिद पे चढ़ी थी. अब देखेंगे शायर साहिबा तुम्हारा भी रामायण महाभारत. ज्याप्रमाणे दोन शायराची कुस्ती खेळण्यासाठी उदाहरण देतो, ज्याप्रमाणे दोन शायराची ज्ञानाची कुस्ती खेळण्यासाठी हा आखाडा बनवलाय. हा काय बनवलाय? आखाडा बनवलेला. या आखाड्यामध्ये दोन शायराची ज्ञानाची कुस्ती होत आहे. दुसरं उदाहरण दोन पैलवान जेव्हा कुस्ती खेळतात त्यावेळेस एक आखाडा खोदल्या जाते. हा पैलवान जिंकला की तो पैलवान जिंकला त्या ठिकाणी रेफरी जजमेंट देते. शायर साहेब ऐकणेवाले प्रेक्षक राहतात. त्याचप्रमाणे जिंदगी आणि मौत. आता माझा प्रश्न आहे जिंदगी मौत या दोघांची कुस्ती कोणत्या आखाड्यात होते? वो अखाड़े का नाम क्या है शायर साहब? वहां पे रेफरी रहता है, जजमेंट देता है कि मौत की हार हुई या जिंदगी की हार हुई. वहां रेफरी जजमेंट देता है. सुनने वाले कौन रहते हैं शास्त्र? सुनने वाले प्रेक्षक कौन रहते हैं? हम मान जाएंगे आज तुमको भी, नहीं तो नुसती चबर चबर नको करजो. नाना भाऊ मला माहित आहे. मला माहित आहे तू काय म्हणणार आहे काय बोलणार आहे म्हणून. सभी रहे पीछे आगे किस्मत खड़ी थी, जिंदगी और मौत देखो जिद पे चढ़ी थी. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर, ज्ञान के तीर चलाए कहाँ पर, आज तुझको मैं पहचान लिया. ज्ञान के तीर चलाए कहाँ पर, आज तुझको मैं पहचान लिया. क्या मारेगा मुझको यहाँ पर, तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया. तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया. तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया. तू क्या मारेगा मुझको यहाँ पर, तेरी शायरी देख लिया. एक सुंदर पाठ काढीचा बांधवा आज
गरीब घराण्यामध्ये आज एका गरीब घराण्यामध्ये काही प्रकार घडतात बांधवानो, पण आज सुशिक्षित घराण्यामध्ये कसे प्रकार घडतात सुंदर पाठ काढीत आहो आणि सुंदर असं पाठ आहे बांधवानो, सामाजिक पाठ आहे. पंचशिला घरी आहे का? कुठे गेली असं कहर बहार लाडाचे पंचशिला शिला पंचशिला घरी आहे का? पंचशिला तुम्ही कधी आले व शाळेतून? आता चालू पंचशिला. मला वाटलं की माझे गुरुजी होईत किंवा नाही, कारण की रोज रोज मला आवाज देता तर चांगल्या आवाजामध्ये आवाज देता आणि आज तुम्ही नरम मध्ये आवाज दिला, मला काहीतरी गाऊन वाटते. 10 वर्षाचा जमाना झाला, 10 वर्षाचा जमाना झाला. मास्तर हो गावच्या शाळेला नारी वा कोण नाही म्हणते वा. पंचशिला काय झालं? दुर्दैवाची एक गोष्ट घडली. काय झालं वा? बाहेर गावला माझी बदली झाली वा. का बोलून राहिले हो तुम्ही? दुर्दैवाची एक गोष्ट घडली, बाहेर गावला माझी बदली झाली. माये का बोलून राहिले? याकडे चिरोली जिल्ह्यामध्ये साहेबांना बदली केली व माझे नारी व माझे नारी सांगतो तुला. माझे नारी व माझे नारी सांगतो केली हो. साहेबांना विनंती केली. साहेब म्हणलं माझी बदली नका करू म्हणलं. माझा एक आंधळा पोरगा आहे म्हटलं. माझ्या आंधळ्या पोराला माझ्याशिवाय दुसरा सहारा नाही कोणी म्हणलं. खूप साहेबाची हात जोडले पण साहेब नाही ऐकले हो. मला मानली नाही हो. तुम्ही घरची रडीले जाल तिकडे नक्षलवादी राहते, तुम्ही जाल आणि जिवंत होऊन राहून येणार नाही हो. मला मानले नाही, मला मानले पंचशिला नाही, मला मानले नाही. ही गव्हर्नमेंटची नोकरी आहे हो. 10 वर्ष झाले म्हणे साहेब तुम्ही गावच्या शाळेला म्हणे. कायद्यानुसार तुमची बदली करावी लागल म्हणे. काही गरज नाही आपला ड्युटी करायची, राजीनामा देऊन द्यावं. आंधळा आहे माझा एक बळावा, आंधळा आहे माझा एक बळ, आजवरी पुरविला त्याचा लाड. माझे नारी माझे नारी माझे नारी सांभाळतो नारा. माझे नारी माझे नारी माझे नारी सांभाळतो नारा. लेटर दिलं. आज जॉईन लेटर दिल्याच्या नंतर मला ड्युटीवर जावं लागेल पंचशीला. तुम्हाला समजत का नाही वा?
नाही. तुम्हाला समजत का गेल्याशिवाय जमणार नाही पंचशिला. माझी तयारी कर आणि मला लवकरात लवकर जाऊ दे. बाया कुठं आहे? तुम्हाला हे समजायला पाहिजे की माझा आंधळा मुलगा आहे, डोळ्याने पाहू शकत नाही, स्वतःच्या हाताने खाऊ शकत नाही. तुमचा मुलगा 10 मिनिटानं तुमच्या शिवाय राहत नाही. मी पण सुद्धा तुमच्या शिवाय राहू शकत नाही. व पंचशिला वर्षिलेले ज्या 2-2 महिने 3-3 महिने येईल नाही, मी काय करीन? लहानपणी त्याची आई मराला पावली पंचशिला. लहानपणी त्याची आई मराला पावली आणि 20 वर्ष झाले तुला मी पटाना केली. पंचशिला तू त्याला लायण्याचं मोठं केली. लांबसा होता हो त्याची आई मरण पावली तर. गोष्ट खरी आहे व 20 वर्ष झाले आपल्या पांढऱ्याला तुमच्या पोराला लावण्याची मोठी करत आहे. पण तुम्ही आम्हाला विसरून काय झाले? लढू नको. लवकर बाळाला ठेवले आणि लवकर आम्हाला जाऊ दे. जा 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 जा. आम्हाला करमणार नाही, तुझ्या मुलाला करमणार नाही. घडी घडी सजना तेरी घडी सजना तेरी याद सताए. घड़ी घड़ी सजना तेरी याद सताए. घड़ी घड़ी सजना तेरी याद सताए. ओ नींद आए मुझे चैन आए हो. नींद आए मुझे चैन आए हो. चैन आए. घड़ी घड़ी सजना तेरी याद सताए. घड़ी घड़ी सजना तेरी याद सताए. आज जाईल टर्मिनल पंचशिला शिला. आज मला ड्युटीवर गेल्याशिवाय माझं जमणार नाही. लवकरात लवकर माझी तयारी कर, बॅग दे आणि मला लवकर ड्युटीवर जाऊ दे. ठीक आहे, तुम्ही मानायला तयार नाही. तुमची मी तयारी करते. तुम्ही आपल्या मुलासोबत 2 शब्द बोलून त्याच्यानंतर जा. ठीक आहे. कुठे गेला बाळ्या? आणते तुमच्या मुलाला. ठीक आहे, ठेव. काय सांगाव का जमाना. सावत्राईचा एक सुंदर पार्ट आहे बांधवानं. एक मास्तर घराणं, एक मास्तराच्या घरी काय प्रकार घडतो. सुंदर असं पार्ट आहे बांधवानं. लक्ष देऊ नये. माझ्या पिंट्या 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 रे बाळ्या. बाबू बाबू तुम्ही नवीन कपडे टाकला कोण चालल्याची बापू ओय काय सांगू रे. दुर्दैवाची गोष्ट घडली बाळ्या रे. बोरगावला साहेबाला माझी बदली केली बाळ्या बाळ्या रे. बाबू तिथून बाहेर गाव चालले बापू मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माझी ड्युटी लागली बेटा. साहेबांना माझी बदली केली बेटा. मी ड्युटीवर जात आहो. नाही बाबू बाबू बाहेर गावले जा नको. जाऊ ना. बाबू मी कसा एकटा राहील. मी कोणासंग बोलीन, कोणासंग माझी घरी बाबूजी. तुझी आई आहे ना रे. आई आहे पण आई आपल्या कामात राहते बाबूजी. नका सोडून जाऊ बाबा. नका सोडून जाऊ बाबा. निराधार या आंधळ्या. नका सोडून
तुमको जाने की काय बा असं नको करू, तुझी आई आहे, तुझी आई सांभाळून घेईल बेटा तुला. तोंडचा घास तुला चारीला बळ्या रे, हो बाबू. लाल्याचा मोठा तिला तुला केलं बळ्या बळ्या रे. खरं बाबूजी मला माझ्या आईची आठवण नाही येऊ दिली नाही ना. बापू, हो. अपंग शाळेमध्ये तुझं नाव टाकलं बेटा. माझं नाव टाकलं बाबूजी. मी मास्तर आहो रे. ठीक आहे बाबूजी. मग पोरग जरी आंधळ असलं तरी पण अपंग शाळेमध्ये तुला शिकविल बेटा, कुठं तरी नोकरीवर लागेल रे. ठीक आहे बाबूजी, मग शाळेत नाव टाकलं तर. आईला शाळेत नेऊन मागशील बेटा, हो बाबूजी, मी शाळेत रोज नको पाठशील बेटा. नाही आईला त्रास नाही देईन. रोज रोज शाळेत जाईन बाबूजी, रोज रोज शाळेत जाऊ जाईन. मी आता. जा बाबू. ठीक आहे. आई जाऊ दे हो. हो आई माझ्यासाठी नाही, सगळी कोणासाठी नोकरी नाही. ड्युटी वगैरे तुझ्यासाठीच करत हो आई आहे. मी एकटाच आपल्या आहे. घरी काय कमी आहे रे? नाही. तेवढी शेती आहे, माणसं आहेत आपल्याकडे. हो ना, हो ना. नाही का? बरोबर. चल, चल, हा वेळ होता तुझ्यावर बाबा रे, चल. पंचशिला हा लावण्या चालू करू, पार्ट होते मग नंतर करतो चालू. हा हा पंचशिला झाली का बाई तयारी? धन्यवाद. जाऊ मी. इथे बाळाला सांभाळशील, शाळेत नेऊन देशील. सगळं सांभाळते. इथे तुमचे कपडे दिले हा. आणि डब्बा पण दिला हा आणि 20,000 रुपये दिले. ठीक आहे, मी चालू मग. कधी आणू तुम्ही? दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये येईला पंचशिला. तुम्ही माणसाचे खैर नाही ना. 15 दिवसांनी येईल म्हणता आणि एक एक 2-2 महिने लावता वा. नाही पंचशिला असं नाही होणार. मी दिवाळीच्या सुट्ट्या लागते मग मी तुझ्या जवळ बाळाजवळ राहील. स्वतःची काळजी घेत्या. मी तुमच्या मुलाची काळजी घेते आणि मी स्वतःची काळजी घेते वा. तुम्ही आपली स्वतःची काळजी घ्या. नफरत की दुनिया तुमची गेटवर वाट पाहत राहील व. तुमच्या गेटवर वाट पाहत राहील. नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार, खुश रहना मेरे यार. नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार, खुश रहना मेरे यार. पंचशिला नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुश रहना मेरे यार, खुश रहना मेरे यार. पंचशिला वेळासारखी नको करू, पागलासारखी नको करू, मला ड्युटीवर जाऊ दे. ये दिल तू भी भूल जा रे, तू भी भूल
भी भूल जा रे तू भी भूल जा चालबाई गुरुजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये ड्युटीवर गेले. 10 वर्ष झाले गावामध्ये ड्युटी होती. मुलाची आंघोळ करून दिली, मुलाचे कपडे घालून दिली आणि मुलाला जेवण चारून दिली. मुलाची शाळेची वेळ होत आहे. मी रोज बस स्टँडवर नेऊन देते. बस स्टँडवर ऑटो येते आणि ऑटोवाला शाळेमध्ये नेऊन देते. पुन्हा मी 4 वाजे घ्यायला जाते आणि मुलाला बस स्टँडवरून घरी घेऊन येते. आवाज देते मुलाला आणि बस स्टँडवर पोहोचवून देते. तुझी शाळेची वेळ होत आहे मा. शाळेची वेळ झाली काय? नाही व्हायची आहे. आपल्याला जास्त होऊन जाते मा. हो हो तुझी आंघोळ करून दिली, हो. तुझे शाळेचे कपडे घालून दिली. हे शाळेचे कपडे आहेत का बा? बापाचं हाताने लागले ना. अहो, हात नाही लावून हो हा ड्रेस शाळेचाच होईल. आणि तुला जेवण चालून दिली. हो जेवण केलं. चल मा ऑटोवाला येईन, चालला जाईन, तुझी शाळा पडेल. चल बाई ताई लवकर चाल. या ठेवाला लवकर चालला जाते बरोबर लवकर नेऊन दे. तुला बस स्टँडवर पोहोचवून हो देते हो मा. पोहोचवते बा लवकर. तेरी उंगली पकड़ के चला, माया की आंचल में छुपा, माँ मेरी माँ, मैं तेरा लाडला, माँ मेरी माँ, मैं तेरा वेळ झालीच आहे. हा. 15 मिनिट नाही येऊन जाईल. आम्ही रोज बसतो ठाणो नाही. बस स्टँडला हा. तुला रोज झाडाखाली बसवते, हो. तिथेच बसवून देते मा. हा त्याच्यात बसवते त्याच्यात बसवते. चाल.
वाजेपर्यंत येऊन जाते मग तुला घ्यायला हा हा हो चल भाई काय करावं 20 वर्ष झाले माझ्या पाटाला 20 वर्ष झाले माझ्या पाटाला मला किती दुःख वाटते ग मला मुलं बाळ नाही काय करू काय सांगू गावातल्या बाया मला काय म्हणत असतील मोहल्यातल्या बाया मला काय म्हणत असतील स्वतःच होत नाही तू तर सवतीच्या मला होणार आहे म्हातारपणामध्ये मला पुरणार आहे नाही पण काय डोळे सवतीचा मुलगा डोळ्याला पाहू शकत नाही स्वतःच्या हाताला खाऊ शकत नाही तर तो म्हातारपणामध्ये मला सवतीचा होणार नाही कधीच नाही काय करू मला एखादी मुलगा दिला असता तर मला म्हातारपणाच्या साऱ्याला झालं असतं देवा ईश्वरा परमेश्वरा काय करू गावातल्या बाया मला काय म्हणत असतील 4-5 बाया उभ्या असल्या मला पाच आणि चुपचाप राहतात मी गेल्या माझ्या गोष्टी करत असतील तेव्हा गावच्या शाळेमध्ये ड्युटी होती तरी पण गुरुजी माकडे लक्ष नव्हतं करत कधी बरंच शब्दाला चांगलं प्रेमानं बोलू शकत नव्हते कुठले चालले रिश्तेदाराच्या गावला इकडे चालले तिकडे चालले कधी थांबत नव्हते आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये ड्युटी गेली काय गुरुजी कसं झालं हा आता आलं डोक्यामध्ये बरोबर आहे मला मा डोक्यात आलं तेच गोष्ट खरी होय बरोबर गुरुजीला असं वाटत असेल की इले एखादी मुलगा झाला तर माझ्या अंधऱ्या मुलाचे हे हाल करेल पण हे गंदे विचार गुरुजी तुम्ही मुलाला शिकवता शिकले शेवरले आणि असे गंदे विचार तुमच्यामध्ये अरे मला एखादी मुलगा झाला असता तुमच्या मुलाचे जसं केलं लायण्यापासून लायन मोडण्यापासून तसंच केली असती का गुरुजी विसरले तुम्ही का असे सोडले तुम्ही देवा ईश्वरा जाणून यायला ड्युटी बदली केली ईश्वरा देवा फुटले नदीब माझे काय करू फुटले नसीब माझे आली अवताच्या कर्माची कर्म रेषा कर्माची कर्म
नाही केले. कधी नाही कधी या. 15 दिवसानं येईन म्हणत होते, आता 2.5 महिने होऊन राहिले. पहिलेच म्हणाली मी ना, माणसाची काही खरं नाही, खरं नाही. ठीक आहे, आज तुमच्या घरात धिंगाणा भरवल्याशिवाय राहत नाही. तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येईल तो भोकना, भोकण्याला जात नाही घ्याल. तो 100 मध्ये मरो नाही कुठं जीव देव, मला काय करायचं नाही. माझी पर्वा नाही, अहो माझी पर्वा नाही, तर त्या मंदिराची काय मला पर्वा राहणार नाही. मला काही करायचं नाही त्या भोकण्याचं, मी जाणार नाही या घ्याल त्याला. ठीक आहे. केव्हापासून तर मी आलो, केव्हापासून आलो, पण माझी आई अजून नाही आली. काय झालं असेल, काहून नाही आली असेल, काही समजत नाही. रोज 4:30 वाजता आई येत होती, मला घराकडे नेत होती, जेवण देत होती. आज आई आली नाही. भूक लागून गेली, तहान लागून गेली, पण आई दिसून नाही राहिली. का करावा, कुठं जावं. अरे अरे, वाट पाहता पाहता इकडे सायकार झाली, कोणी बोलून नाही राहिले, काही नाही राहिले. अंधार पडला की काय पडला काही माहित नाही. अरे अरे भगवंता, अरे एक पाय नेला असता, एका पायाने चाललो असतो आणि एका डोळ्याने पाहिलं असतो रे. अरे एक हात दिला असता, एक डोळा दिला असता, एका हाताने मी काम केलं असतो रे आणि एका डोळ्याने पाहिलं असतो. पण 2 डोळे माझे गेला. अरे कशाला जीवन दिला माझावाला. अरे मी जग पाहू शकत नाही, मी माझ्या स्वतःचं घर पाहू शकत नाही, काय करू शकत नाही. मी येथून घरात घर दिसेना नवाहुनिया, घर दिसेना मला. दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला. राहुनिया घर दिसेना मला, राहुनिया कसा जाऊ. देहाची ती दोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा आता, उघडदार देवा. भक्तीचा ठेवा, उघडदार देवा आता,
पद्धतीला पाठवाली परत येईल बसून राहतो मी. चला बापा कोणाचा तरी आवाज येत आहे सगळे लोक जाते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण माणुसकीचा धर्म या नात्यानं आपला मानव धर्म जागृत केला पाहिजे आणि त्या रडण्याच्या आवाज दिसे निघतोय नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही बाया अरे तू आजा तुझे बाया पे बाबा तुम्ही ते माझ्या बाबाचे मित्र बरोबर आहे आत्माराम माझा बाबा का आणि तू मास्तरचा पोरगा आहेस ना हो मी भाड्या मास्तरचा पोरगा अबे तू त्याचं रड काऊन राहिलास बाबाजी हा. सांगू काय झालं बाबाजी हा 4:30 वाजेपासून शाळेतून आलो बरोबर आहे रोज रोज आई मला शाळेतून घ्यायला येत होती मग ना आज आई आली नाही हा. मला भूक लागली मला तहान लागली कोणी इथं येत नाही आणि कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही बाबाजी बरं 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 चालू काही झालं बाबाजी तुम्ही आले आता काळजी करू नको तू मला दिसला मी तुला घरपोच नेऊन देईन त्या चिंता नको करू होऊ शकते तुझ्या आईला कामं असतील रे कामातून नसेल किंवा आठवण बुडली असेल नाही त्याच्यामुळे आई आली माझ्या आईची तब्येत ही खराब असेल हो होऊ शकते ना त्यामुळे आई आली नाही हो. तर रोज रोज मला शाळेतून घरी नेत होती हो. घरून शाळेत आणून देत होती बरोबर आहे. रोज आई एकच दिवस नाही चुकली आईची तब्येत बरोबर नसेल बरोबर. बाबाजी हो. तुम्ही एक काम करा मला हा. पाणी देऊन द्या ना पाणी देऊ, तहान पाणी? लागली. हो पाणी तहान लागली पा एक आंधळा मास्तरचा मुलगा 50,000 रुपये नोकरी कमवतो त्या गडचिरोलीला पण एक आंधळ्या मुलासाठी घरून ऑटो नाही केला शाळेसाठी अर्ध्या दूर त्या बस स्टॉपवर जाते आणि नंतर शाळेत जाते तिथून आल्यानंतर माय त्या बस स्टॉपवर जाते आणि पाळा घेऊन येते पण दुर्दैव हा बिचारा आंधळा ताण लागली भूक लागली कितीतरी लोक जात असतील पण त्या आंध्राकडे कोणी धुकून नाही पाहतायत वाटेल की आंध्राची जर मदत जर केली हा आपल्याला पैसे मागेल पण नाही अरे आंधळ्याची जर काठी जर पकडली ना तर त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतो म्हणून मला काय म्हणायचं बघ. बाबाजी कोणी माझ्या जवळ नाही आला किती लोक जात होते चालत होते पण कोणी आज जवळ नाही आलं. तू त्याची चिंता करू नको तुला घरपोच म्हणजे पोहोचवून देतो ठीक आहे बाबाजी हा. तुम्ही आला चांगलं झालं अरे आंधळ्याची काठी देवा कोणीही धरा आंधळ्याची काठी देवा कोणीही धरा आंधळ्याची काठी
धरावी आंधळ्याची काठी देवा कोणी अरे भाड्या, बाबा अरे आपण बोलता बोलता त्या घरी पोहोचलो. मा घरी आलो का बाबा हो, तुझ्या घरी आलो ना. मा घरी आलो हो. त्या बाबाजी हा. एक काम करा कोणता? माझी आई घरात की असेल तब्येत बरोबर नसेल हो. तर माझ्या घरच्या दरवाजाला माझा हात लावून द्या मग तुला बरोबर समजेल मग का? मला बरोबर समजते दरवाजा कुठं आहे बटन कुठं आहे मग आई दरवाजा कसा खुलेल मला बरोबर काय समज बरोबर आंधळे गटाव काढी विसरते. हो जागा विसरत ना. नाही 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 आणि नाही तुला घरचा तर माहित आहे बरोबर. मला पूर्ण हा. माहित आहे पाय या तेवढं तेवढे. हो हो बाबाजी बरोबर आहे हाच माझ्या घरचा दरवाजा आहे हो, तुला इशारा समजते ना. हो हो मी हात लावून पाहिलं ना तर हा माझ्या घरचा बरोबर दरवाजा मला समजला बरोबर आहे बरोबर. आता बाबाजी हा. तुम्ही जा आता मी कडे माझ्या आईला आवाज मारतो आणि जेवण खावण करतो आई सोबत ठीक आहे, मला काम धंदे मी निघून जातो. हो हो आई ग माझा जन्म देणारे आई 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 व अहो ये आई अहो ये बाई अहो ये तुझ्या भाड्या आला भाड्या अगं ये आई अहो तुझ्या भाड्या आला घरी ये ना काय झालं असेल आईले तब्येत बरोबर नसेल म्हणून झोपली की असेल येईल येईल मग आवाज केला ना आई बरोबर येते आई अहो ये आई मा कधी आला रे? मी आई आताच आलो आताच घरी आलो आता झाला? हो आई मी आताच घरी आलो चांगलं झालं आला तर माझी मेहनत वाचली रे बाळ्या तू आला तर आता कायची व बाबा तर नेण्याची आणण्याची नाही मेहनत वाचली का? हो ताई मी तर नाही आई मी नाही आलो हा? मी स्वतःहून नाही आलो स्वतःनं आला नाही का उडून आला? नाही हो आपल्या घरा मागच्या नाही का आत्माराम बाबा तो त्या वडिलाचा मित्र मित्र हा तो तिकडे आला होता हा तर मग त्याला मी दिसलो तर तो का म्हणे बाळ्या म्हणे आता संध्याकाळ झाली म्हणे तू बसून नको राहू चाल तुला घरी नेऊन देतो म्हणे त्यानं आणून दिलं हो त्याने आणून दिलं आई त्यानं. हो तर आई हा. आता का नाही हा. आई म्हणत नाही पक्की भूक लागली आणि तहान लागली आई हे बॅग ठेव ना बॅग आई हे बॅग ठेव ना तुला भूक लागली होय एक काम कर काहून एक काम कर कोणतं काम करू घरात जा किचन रूम मध्ये रॅक मध्ये चाट आहे वाटी आहे गंजामध्ये भाजी आहे गंजामध्ये भात आहे डब्यामध्ये पोळी आहेत हे ताटामध्ये घे आणि स्वतः जेव आणि आजपासून स्वतः कामं करायचे स्वतः हातानं जेवण घ्यायचं स्वतः हातानं जेवायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेव महत्वाची कोणती व मला आई म्हणायचं नाही हा? मला आई म्हणायचं नाही हा, तू मजा करून आली सांग आई तू मजा करून आलीस आई अहो मी आजपर्यंत ताट कसं आहे कोण्या ताटात जेवतो कधी खाली जेवतो कधी कोण ताट कसं आहे गिलास कसा आहे वाटी कशी आहे गिलास उताना आहे का खोल आहे मला माहित नाही ना मला आज जेवण घेऊन दिस का बाई मजा करून आलीस का बाई तुझ्या तुला ठेका घेतली का रे आवड्याची काय तुझ्या ठेका घेतली मी ना आवड्याची बोलतेस बा ए आई लोक म्हणा आई 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 लोक म्हणून ए आई म्हणून लोक म्हणाली ना आई जाऊ दे ना मारू कावड्याची काढून आली बा आज तुले आई म्हणायची नाही अहो तो भाड्या हो ना बा अरे तुझी आई मेली गेली घाटावर तू कायसाठी राहिलास ती माझ्यासाठी तू कावडा गेलास आपल्या माय बरोबर घाटावर तू काय तोंडातून वाईट शब्द तोंडातून वाईट शब्द
भाड्या इकडे रे भोकण्या. मले हे सांग 20 वर्ष झाले त्या बापाने या घरात आणलं पाठ करून. 20 वर्ष झाले पाटानं आणलं या घरामध्ये. काय साठी आणलं? हा घर पाहून राहायचं म्हणे का? हा घर पाहून राहायचं म्हणे आणि ताटभर भात खाजो म्हणे आणि या भोकण्याचा कर्जन राहायचं म्हणे का? तुझ्यापासून मले पोरं होत आई नको मारू आई आयो जाईल बिलकुल राहतो नाही. भोकला बंदूक एकुलता एक गेलास काही नाही माई सोबत. तू काय झालं माझ्यासाठी? त्यापासून तर मला पोरं होत नाही भाड्या. तो मास्टर हेच सोचत आहे. मोठं गंध हा कटोरा घे, फक्त हा कटोरा. बिलकुल यायचं नाही माघारी. आलास ना तुला कुराडीन तोडी घरात गाळून ठेव, पण पत्ता लागू देणार नाही. चाल निघ लवकर. नको काढू घराच्या बाहेर. कोटी जाईन आई कोटी मरून जाईन न. लोक हा तुला काढी देते ना, काढी आणि तुले त्यानं होणं लवकर म्हणणं. मी कोटी त्या बाप मेला माहिती चिल्लात राहिलं. नको आई नको लावायचं नाही तर लवकर निघ लवकर. अरे दुनिया बनाने वाले दुनिया बनाने वाले कहते रे मन में समाई तुम्हें काहे को दुनिया बनाई तुम्हें काहे को दुनिया बनाई. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को दुनिया बनाई तुम्हें काहे को दुनिया बनाई. का करावं? बापाचा 50,000 रुपये पगार. बाप शाळेमध्ये शिकवायला गेला बाहेर गावले. मला माहित तर नाही माझी सावत्री आहे हो कोण आहे म्हणून, पण या माझ्या आईने मला धोका दिला. आता काय करा कसं तरी करून लोकांना 1-1 रुपया मागून 1-1 पैसा मागून आपल्या पोटाला जगवतो, पण कोणा विहिरीत किंवा कुठं कुदणार नाही जाणार नाही. आणि ज्याचं असलच माझं भाग्य आहे त्याचं भरणारच, काय हरकत नाही. अहो मी दुःखी माझवर दया करा. अहो मी दुःखी माझवर दया करा बाबा. पैशाने जोडी भरा. मी दुःखी माझवर दया करा बाबा. पैशाने जोडी भरा.
किंमतवर दया करा बाबा पैसा पैशाने झोली वाला जाहू कुठे मी बाबा राहू कुठे मी राहू कुठे मी बाबा राहू कुठे जाऊ कुठे मी बाबा राहू कुठे मी जाऊ कुठे मी बाबा राहू कुठे मी काही सुचे ना मजला काही सुचे ना मजला काही सुचे ना मजला काही सुचे ना मजला तुम्हीच माझे आई आणि बाप हो तुम्हीच माझे जी आई आणि बाप भीक मागिते तुम्हाला भीक मागिते तुम्हाला तुम्हीच माझे आई आणि बाप तुम्हीच माझे जी आई आणि बाप हो भीक मागिते तुम्हाला भीक मागिते तुम्हाला पैसा पैशाने झोली बरा मी दुखी दया करा बाबा पैसा पैशाने झोली सांगितलं होतं दिवाळीच्या 15 दिवसाच्या सुट्ट्या लागतील मी आल्याशिवाय राहणार नाही बायकोवाले मुलगा माझी वाट पाहत असेल गेलं पाहिजे आपण पण 15 नंतर 1 महिना होऊन गेला ड्युटीवर
सारखी मुलाची आणि बायकोची आठवण येत आहे घराकडे गेलो पाहिजे राम रघुनंदना राम रघुनंदना हो राम रघुनंदना राम रघुनंदना चला गावच्या बस स्टँड आलं गावच्या बस स्टँडवर चाय पाणी पितो माझ्या मित्राला घरचे हालचाल विचारतो आणि नंतर आपल्या घराकडे जातो आत्माराम भाऊगा आत्माराम भाऊ भाऊगा आत्माराम हा श्रीमाननीय विठोबाजी ठोंबरे साहेब विठोबाजी ठोंबरे यांच्याकडनं मला 500 रुपयाची भेट मिळाली पार्ट्यावर त्यांनी शुक्रिया करे का विठोबाजी ठोंबरे अयोध्येच्या लंकेवरती चंद्र मावळला अयोध्येच्या लंकेवरती चंद्र मावळला आणि विठोबाजी सगळ्यात जास्त सीतेला रामचंद्र आवडला आत्माराम भाऊगा आत्माराम भाऊ भाऊगा आत्माराम नमस्कार नमस्कार गुरुजी नमस्कार हो नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार झाले बाबा अरे हा पुष्कळ दिवस झाले पण आज गावला म्हणजे तुला माहित झालं का माझी बदली झाली म्हणून हो त्याची या फेरफटका मला घराकडे गेलो होतो म्हणजे घराकडे गेले होते हो आणि मास्तरीबाई भेटल्या मास्तरीनबाई भेटल्या हो का म्हणत होत्या मी म्हटलं मास्तरीबाई हा अरे आपल्या गुरुजीची बदली कुठं झाली हा तुम्हाला माहित नाही म्हणे हा अगं मला माहित नाही म्हणे लहान पोर होते रे शाळेतले हा तर ते शाळेतल्या पोर म्हणत होते की चांगला मास्तर आमच्या गावचा बदली होऊन गेला हा आणि आता नवीन मास्तर आले, त्याला काही शिकवत नाही काय नाही ते खेळणं चालवते बरं गोष्ट एक आहे हो. घराकडे गेला होता हो. आमच्या मास्तरीनबाई कशा आहे माझा मुलगा वगैरे बाळ्या काय करत होता काय भाड्या बी ठीक आहे पण गुरुजी हा वेळ पुष्कळ झालेली आहे लावण्याचं घेणार नाही का झालं काय वाईट हो अरे तुमच्या घरी गोष्ट घडली गुरुजी गुरुजी बरं पोरगा बिमार आहे का बिमार नाही हा काही नाही हा चांगला चालता बोलताच आहे हा मग पण मी त्या दिवशी त्या मंडईकडून येत होतो मंडईतून हा मग त्या गर्दीतून बिचारा रडत भुकत नाही का जमा पैसे म्हणजे माझा पोरगा भीक मागत होता हो का बोलून राहिला यार आता गुरुजी तो आपला पाड्या मी ओळखत नाही का नाही तो बरोबर आहे मी मला मास्तरचा पोरगा आहे हा 50,000 रुपये बाप पैसे कमवते हा आणि मी मला याच्यावशी अवतशा कशी आली बाबा हा हो मग मी त्याला 10 रुपये दिले हा. आणि मग मला गुरुजीला येऊ दे मी तुम्हाला का फोनच करणार तू गुरुजी पण बोलता- संसार हा सुखाचा संसार हा सुखाचा दुःखात नको देवा संसार हा सुखाचा दुःखात नको देवा
संसार हा सुखाचा दुःखात नको देवा संसार हा सुखाचा दुःखात नको देवा अशा वेळी धावतया अशा वेळी धावतया केशवा माधवा संसार हा सुखाचा दुःखात नको देवा संसार हा सुखाचा दुःखात नको अशा वेळी धावतया अशा वेळी धावतया केशव माधवा संसार हा सुखाचा दुःखात नको देवा संसार हा सुखाचा दुःखात माझा जन्म घेणाऱ्या बाळ्या बाळ्या रे बाळ्या हो बेटा मी आलो रे ड्युटीवरून आलो रे बेटा बाबूजी आले हो बेटा बाबूजी तुम्ही घरी जा बाबूजी विनायक काऊन रे बाबूजी काऊन रे मा विनायक अरे मी तो बाप हाव रे नाही बाबूजी मला नका बोलवा तेरा हमने किया है जीवन अपना शासन हो जीवन अपना सारा सनम दशाने किया रे अरे बाप तुझा हात मारतो अरे बाप तुझा हात मारतो गडचिरोलीला गेलो नसतो ड्युटीवर बाहेर गेलो नसतो तर तुझ्यावर ही दशी आली नसती अरे माझ्यामुळे आली रे हे भिकेची
बेटा हा काऊन रे ते मारून तुला मी असल्यावर मारण करा माझ्या माग होऊन गेलं बेटा मी तुझा बाप आहो रे माझ्या समोर कोणी हात तरी लावून कर ये माझे ये मी आहो रे ये अरे मी आहो इकडे बापू तू काऊन भीक मागून राहिला रे बाबा का सांगू बाबा भीक मागलो बाबा हा आईने घराच्या बाहेर काढलं बाबा काच्यासाठी रे बंदनं मारलं बाबा कोकण्यामध्ये मी तुझ्या घरासाठी नोकरी नाही म्हणे तू माझ्या घरातून निघ म्हणे तू मला दिसला तर तुला येतं गाडून ठेवीन म्हणे बाबा घरामध्ये गड्डा करायला लागली होती बाबा मला गड्ड्यात गाडतो म्हणे बाबा मला फाशी लावलं ना बाबा मग म्हणे नेईल कोणतं बाबा तर काढून दिलं ना घराच्या बाहेर खाल्लं मग रे बाबा एक काम करा बाबा आईलाही काही म्हणू नको आणि काही बोला नको एक काम करा बाबा मी हे भीक जेव्हापासून मागलो बाबा 1 रुपया लोकांपर्यंत जाऊन मागलो बाबा मग रे लोकांनी मला 1 रुपया दान दिला बाबा हे पैसे घ्या बाबा आणि त्या माझ्या आईला का नाही या पैशाने पोरगा करून द्या बाबा म्हणजे पोराबरासाठी त्याने वाद म्हणला पोराबरासाठी बाबा कोकण्यामध्ये तुझ्या बाजून मला पोरं राहून राहिले म्हणे हे एवढे पैसे द्या बाबा आणि त्या माझ्या आईने पोरगा करून द्या बस 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 तिथं बस शाबाश पचिशीला काय माझे संस्कार पडले व तुझ्यावर मला वाटत होतं की तू इतक्या दूर जाशील म्हणून विश्वास केला व तुझ्यावर कारभारले माझे पंचशिला शिलाव कारभारले माझे लाडाचे पंचशिला शिलाव पंचशिले ओ गये पंचशिला घरी ऐकाव ए पंचशिला अरे अरे गाव काय झालं वा अरे अरे पंचशिला कोणती तब्येत नाही का बरोबर तब्येत वगैरे बरी आहे वा 3 दिवस जरी जेवण नाही केली म्हणून मला नुसतं वाटत आहे म्हणून अशी चालत आहे मग पंचशिला आजपर्यंत मी ड्युटीवरून येत होतो आजपर्यंत मी ड्युटीवरून येत होतो हशी खुशीला घराच्या बाहेर निघत होतीस आज काय असं विशेष घडलं व काहून नाराजीत आहे व काहून एवढे दुःखी आहे व काय झालं पंचशिला काय नाही झालं काय नाही झालं काहून काहून का झाला रडत काहून आहे मला हे सांगा मला पाटाला आणलं तुमच्या घरी किती वर्ष झाले 20 वर्ष झाले 20 वर्षामध्ये तुमचा मुलगा एवढूसा होता वा 20 वर्षापासून तुमच्या मुलाला सांभाळत आहे जेवण चारून देत आहे आंघोळ करून देत आहे कपडे घालून देत आहे कशासाठी वा माझी आईशी जायची घरासाठी माझी माँ बहीण घ्यासाठी सगळं काही झालं नाही फक्त एक गोष्ट झाली मला बरं नव्हतं मी संपर्क नाही केली रात्री 2 पोळ्या होत्या सकाळी 1 पोळी तुमच्या मुलाला दिली आणि 1 शिडी पोळी मी न घेतली ते शिडी पोळी दिली म्हणून त्या उरावर माझी फेकली म्हणून मी बोलली थोडीशी जास्त नाही बोलली थोडंसं मी खोटी नाही बोलत बोल त्याच्या त्या गोष्टीसाठी अशी माना नाना परीची माझी इज्जत घेतली रायावं माझी मा बहीण घेतली रायावं शाबाश पंचशिला तुम्ही माय बहीण घेतली
एवढं मोठं पाप कोटं भरून देशील बा त्या आंधळ्या पोरावरती एवढं मोठं अपचार चूक झाली एवढं मोठं पाप कोटं भरून देशील बा नालायक आहे भिकार चोटाचे डोने उचल्याचे 50,000 रुपये पगार आणतो ते हातात देतो तुला खायचे तुझ्यासारख्या बायकोनं नवऱ्याची जिंदगानी केली असती तुझ्यासारख्या बायकोनं या नवऱ्याची जिंदगानी केली असती तर आज या धरतीवर पतिव्रता सती सावित्री झाली नसती आपले कपडे भरायला घालायचे आपल्या गावाची तयारी कर म्हणजे बायकोचे काही खरं नाही का नाही बायकोचे काही खरं नाही नको पाहिजे माझ्या घरी वो नको पाहिजे माझ्या घरी वो अरे निघून जा माहेरी पाहिजे माझ्या घरी वो अरे निघून जा माहेरी नोट आणतो 50,000 रुपये पगार ते आपण देतो भिकार छोटाचे डोने उचल्याचे मस्ती आली का खायची पहिल्या दिवशी का गोण्या उचली होती होती ना पहिल्या दिवशी अहो नको पाहिजे माझ्या घरी अरे निघून जा माहेरी अहो नको पाहिजे माझ्या घरी आणि निघून जा पाहिजे माझ्या घरी निघून जा माहेरी नको पाहिजे माझ्या घरी छोटाचे डोने उचल्याची 50,000 रुपये पगार तिला हातात देतो मस्ती आली का खायची हा अपंग पोराला आंधळ्या पोराची दशा तर दशा मांडून दिली खबरदार माझ्या दरवाजा दिसला कापून टाकील कधी का माझ्या पोराचा ठिकाणा घेतलीस तर तुला ठेवू काय हा भातासाठी चार जाती घराच्या बाहेर निघ खऱ्या बापाच्या रक्ताची अशी खऱ्या बापाचं तुझ्या अंगात रक्त असन खरं रक्त जर तुझ्या बापाचं तुझ्या अंगात असन तुझ्या बापाने माझ्या दरवाजापर्यंत घेऊन खऱ्या बापाच्या रक्ताची अशी हे खऱ्या बापाच्या रक्ताची अशी तुझ्या बापाने माझ्या दरवाजापर्यंत घेऊन आपल्या आई वडिलांना आधीच म्हणाली मला दुसरा नको द्या एवढी शिकली सवरली मुलगी एवढी सुंदर मुलगी शिकली सवरला आहे म्हणे मुलगा शेती आहे म्हणे मला काय करायचं नाही मी तुमच्या शेतीचं आणि शिकल्याचं पण मला दुसरा नको द्या म्हणाली माझ्या आई वडिलांना आपल्या मनानं केलं आणि मला दुसरा दिलं आणि माझ्या आई वडिलांनी माझी जिंदगी खराब केली जाते आईकडे आणि आपल्या वडिला त्याच्या घरावर चांगली मस्ती जिरवायला लावते
बांगड्या सप्पा फोडफाड करून आली कोटी गेली होती वा कुठं नाही गेली आई निस्त्या भोगण्यासाठी तुझ्या जवान मारलं आई पहिलेच म्हणाली तुम्हाला पहिलेच म्हणाली मला दुसऱ्यावर नको देऊ तुम्ही दोघांनी आपल्या मनानं केलं मला दुसऱ्यावर दिलं आणि मला घराच्या बाहेर काढलं खेळण्या पाय तू सगळा सत्यानाश आहे गे हो नाही हा खेळण्या पाय सप्पा सत्यानाश आहे कारभारी सख्या साजनारायावर कारभारी हो सख्या साजना नातारायाची अगं काय झालं कारभारने? काय झालं म्हणजे हो. अहो मला सांगा अहो, ह्या तुमच्या पाय का सांगते हो पहिलेच नाही म्हणली नाही व म्हणली नाही तुमची पूजा करू त्याला मी खेळवून वाटतेस का रे? अगं लहानची मुलगी होती लहानची मोठी केली म्याबाईनं हातचं बोटचं चारलं म्याबाईनं हा तुम्ही का केला व सगळं पोलिसा आजी बाबा महाराणे कसा होते देवड्या सप्पा तोंडाची मकमक वास येते ए सगळं त्या पोरीचं नुकसान करून टाकलंय तुला लाज नाही वाटत थोडीशी तू थांब आता पा भाऊ पहिली बायको मरून गेली हा आता इले केलो ह्याचा मान आहे मी म्हातार माणसा हा. तू तुकडा मरून जाल तर रांडी होशील ना रांडी विधू रांडी होशील म्हणायचं नाही हो हे दाल का म्हणजे वाईट जरा पाहिजे तुले मग कोणाला मला अरे तो बुडा तरी गाडीले आधारो हा गाडीचा आधार आहे कोणा कष्टाले जाते कोणा लग्नाले जाते कोणा पायी बंदीची कमाई खाते हो हे पायी बंदी आहे म्हणून विचार मला माहित असे मारकुंडी काय आहे म्हणला बाहेर मागे लागत माहित होता मारकुंडी आहे म्हणून हे आता गेले मागत होतो एडम्या ऐक पहिले ते पोरगी घरावर आली की तू काय करायचं तिथे एकाच काम करायचं हा. तू घरात जा घरात जाऊन का करू 1 लाख रुपयाची कॅश घेऊन ये 1 लाख रुपयाची कॅश घेऊन येऊ. झाल्या मास्तराच्या अंगावर टाकतो आणि त्या दिवसाला पैसा ना पेटून देऊ हो पेटवतो तू पैशानं आणि तू 1 लाख रुपये तू नुसतं कमवून ठेवला होता घसं जाऊन आता दोघांची मिळून कमाई आहे ना आणि पेटवल्याशिवाय यायचं नाही घरी बिलकुल त्याला पेटवल्या पता येतच नाही माझी पोर घेऊन तुही नव्हे का कोणाची ती माझी नव्हे का आहो दोघांची मुलगी त्या मास्तरची हिंमत काय झाली माझ्या पोरीला माराची हा? पुरी उपसून ठेवली एकदा असा झाली पोरीची. तुला माझी आता एकटा जिरवून दिली 50%. मग काय तर? आता 50% हड्डीचा शाळा आहे घालून तवर पासून पाठ तिची उपसून ठेवली लातावर आव माझी मुलगी होती कशी न झाली कशी कशी आली घरी रायावर तू आता एक काम कर पैसे आणून दे. हा. पोरीला घेऊन जातो हा. त्याच्या मस्तकावर पैसे टाकतो माझी गोष्ट आहे का हा. तुम्ही त्या मास्तरले पेटवल्याशिवाय घरी आले हा. तुम्ही हाव ना मी हाव सांगून ठेवते मी बाई मग मला काय करशील काय करशील म्हणजे हो. मला पेटवशील काय करशील म्हणजे दे दे तू लवकर दे बाई ग माझे जन्म देणारे बाई बाई ग बाई हो, घे ना बाबू चांगलं केलं तुम्ही दोघांनी हा. माझ्या तुमच्यापासून माझी जिंदगी खराब झाली अगं बाई एक सांग नशीब कोणी धुवून पाहिजे का हा असा बदमाश मास्तर निघालून मला माहित होतं का मी मला मास्तर सारखा माणूस आहे त्याला पण एकटी एक पोरगी आपल्या चांगली सुखात पडेल पण तुला एवढा मार दिला बाई तुला कसा कसा मार सोचलीस व तू इथे बडबड करते का पडते लवकर हो
बाबूजी थांबा दरवाजा लावून नाही चांगलं कंबर कसून ठेव अंदरून पण नाही साखळी लावून नाही आता त्या आवड हा मास्तर तू सांग तुला सांगत असेल ना हा. मी माझ्या बापाला आणतो म्हणून आणतो म्हणजे आता सांगतो. हे दोघे बापले का आपल्याला पाहून लपले घरात तुला भेटेत ते दोघही हो त्याला माहित आहे ना भेटते तुला हो एक काम कर हा आवाज दे हो. आवाजावर निघाले तर बरं एक लाच मारतो आणि दरवाजा तोड मारतो तू हो साईडला ए मास्तर घरात आहेस का रे तू बाहेर तर निघ घराच्या ए मास्तर ए नंगीच्या नंग्या ए मास्तर तू ये रे इकडे बाहेर बापू बाबूजी गुडघ्यासारखा आवाज येऊन राहिला हो लपता खेडमात होय बाबू खेळमा आला सरकार हो खेडमा आला खेळमा आला हो आला बाबूजी खेडमात होय थांब बेटा मी पाहतो कोण आहे तू पाय बाबूजी घ्याची का नाही मी कार्तिकची पौर्णिमाचा सपन निपून निपटा बाबाजी नमस्कार भाडीची नमस्कार हे बोला वेद बोला शब्दात बोला ना का मानानं बोलत आहे आता हा मान मर्यादा ठेवल्या का तुम्ही विचार करून राहिलो विचार करून मास्तर म्हणून विचार करून राहिलो आणि मी शाळा माणूस आहे म्हणतो हा एक लात मारलं तर पुढे हाड जमा होतं अरे मोठा माणूस पण मी विचार करून राहिलो शाळा माणूस आहे म्हणतो शब्दात बोलायचं नाही काहून तुम्हाला आता पैशानं पेटवून टाकेल पेटवून टाका हो पैशाला हो. त्याच्यासाठी कायसाठी भैया त्याच्यासाठी तुम्ही महापुरीला मारल्या काहून पूर्ण फोडून टाकले तुमच्या पोरीले बिना मारला कोण मारलं ते कोण सांगताय मी सांगते असं नाही वाटत तुला बा शरम नाही वाटत बहिणीचे भिकार चोटाचे डोले उचलायचे ये माझ्या बाबूजीने मारवायला असला मारलं बाबा मारून टाक हो मारून टाकतो हो मारलं भोकड्या मारून टाक मारीनात का तरी खेळ आणल्या खेळलेला म्हातारा माणूस दोन काढतेस का बे? खेळव्यात मी तेरवीत करतोय होय, तू म्हातारा माणूस कोण दूर काढताय माझ्यावर होय? ओ म्हातार, खबरदार हे मग. संसार का? हा हे संसार का म्हाताऱ्या माणसावर पडत खाली खाली पडत डोक्यावर मारा त्याच्या डोक्यावर हे संसार घडवला का आणि पूजा करणार आहे तुमची माझी जीव बाबाचा हो ए भाई अरे भोकणं चावलं बा धोतर सोडत होते का अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे 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 हाँ मामाजी पोरीला घेऊन जा आपल्या घरी मामाची पोरीला घेऊन जा आपल्या घरी घेऊन जा आपल्या घरी. घेऊन जा आपल्या घरी. माझ्या आजऱ्या पोराला माझ्या आजऱ्या पोराला घरी उपाशी मारी ममोजी पोरीला घेऊन जा आपल्या घरी ममाजी पोरीला घेऊन जा आपल्या घरी.
मास्तर माणूस विचार करत होतो